महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर विभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांची धडक कारवाई। रात्री उघड्या टपऱ्या, दुकाने व वाहनांवर कडक कारवाई करण्याचा इशारा। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहिता प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विभागीय पोलीस अधिकारी श्री दिलीप टिपरसे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून शहरातील विविध भागात पाहणी करत कडक कारवाईला सुरुवात केली आहे। निवडणूक आचारसंहितेनुसार रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली दुकाने, चहाचे उपाहारगृह व टपऱ्या नियमबाह्य ठरत असून अशा व्यावसायिकांवर कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे विभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी स्पष्ट केले आहे। याच पार्श्वभूमीवर एसटी स्टँड परिसरात नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या एका टपरीवर थेट कारवाई करण्यात आली। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की महानगरपालिका निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे। शहरात ये जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाईल। संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून बेकायदेशीर वाहतूक, प्रचार साहित्य वाहून नेणारी वाहने तसेच नियम मोडणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल। निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनाचे प्राधान्य असून नागरिक, व्यापारी व वाहन चालकांनी नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस उपअधीक्षक टिपरसे यांनी केले आहे। मी दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगरचे आपल्या सर्वांना आवाहन करतो की 15 डिसेंबर 2025 पासून माननीय निवडणूक आयोग यांनी अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने सर्व दुकानदार, सर्व जे व्यावसायिक आहेत त्यांना आम्हाला आवाहन करायचं आहे की आपल्याला जी काही वेळ दिलेली आहे रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान आपण आपले सर्व जे दुकान आहेत, हॉटेल्स आहेत, जे रस्त्यावरती जे स्ट्रीट वेंडर आहेत त्यांनी आपले दुकान बंद करावे, जेणेकरून जे व्यापारी की जे व्यावसायिक वेळेत असताना बंद करणार नाहीत त्यांच्यावरती मुंबई पोलीस अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता व निवडणूक अनुषंगाने जे कायदे आहेत त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। तसेच आम्ही संध्याकाळी पायी पेट्रोलिंग करून आम्ही नाकाबंदी करणार आहोत। नाकाबंदी दरम्यान जे काही संशयित वाहन किंवा संशयित व्यक्तीवरती आम्ही कारवाई करणार आहोत। तसेच मला सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे की विनाकारण रात्री 11 नंतर कोणी बाहेर फिरू नये। जे कोणी विनाकारण बाहेर फिरतील त्यांच्यावरती पोलीस प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येत आहे। सर्व नागरिकांनी सर्वांनी या आचारसंहितेच्या नियमाचं अटी व शर्तीचं पालन करावं, पोलीस प्रशासनास सहकार्य करावं। धन्यवाद।